आणखी बांगली प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण गेली 4 दिवसापासून आपण श्रवण करताय. आपण काल कथा प्रसंग श्रवण करत होतो. नंद घर आनंद भयो जय कन्हैयाला आले की हाथी दीनी घोड़ा दीनी और दीनू पालकी कंठा और कठोला दीनी दीनी मुक्ता मालकी. हा आनंद महोत्सव आपण गेली 4 दिवसापासून साजरा करताय. पहिला म्हणजे आता जरा शांत बसा. आता लक्ष द्या इकडे, शांत बसा. हा सताम संघ हो इतिस सत्संग. जो संतांचा संघ करतो याला सत्संग म्हणतात. जो सत्याचा संघ करतो याला सत्संग म्हणतात. आणि असा हा सत्संग भगवान मारुतीरायाच्या दरबारामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळतोय. आपण भाग्यवान आहात. कृष्णम आकृष्टम करोति इस कृष्ण. प्रत्येकाचं मन आपल्याकडे मोहित घेऊन देतो, याला कृष्ण म्हणतात. म्हणून दुर्भाग्य आहे ज्यांना 4-5 दिवस कथा श्रवण करायला मिळाली नाही. त्यांनी 2 दिवस कथा श्रवण केली, शेवटच्या दिवशी कथा श्रवणाचं फळ त्याला मिळत असतं. मी अनेक वेळा बोललो ना तुम्हाला, जिन हरी कथा सुनी नाही काना श्रवण रंध्र अहि भवन समाना. ज्याने परमात्म्याची कथा श्रवण केली नाही त्याच्यासारखं दुर्भाग्य कुणी असेल का? असेल की नाही? भगवान सुखदेव राजा परीक्षितला सांगताना आनंद महोत्सव चालला. कोणता आनंद महोत्सव महाराज? काल केला की नाही आपण? नंद घर आनंद भयो. कोणती तिथी होती? अष्टमी तिथीला परमात्मा जन्माला आणि 9वी तिथीला माझा राघव जन्माला. 9वी तिथीला भगवान सुखदेवजी सांगतात कारागृहामध्ये परमात्म्याचा जन्म व्हावा. कालिंद आहे, यमुना आहे. यमुनेच्या डोहातून बाबांनी वसुली वाढली या गोकुळामध्ये ठेवावं. गोकुळ कुणाला म्हणतात माहिती? गाहा कुलम इतिस गोकुल. जे गाईचं कुळ आहे याला गोकुळ म्हणतात. जिथे गाय वास करते, राहते. नामकरण विधी. महाराज तुमच्या लेकराचा जन्म झाला किती दिवसाला नाव ठेवताय? किती? 7 दिवसाला तुमच्याकडे? महाराज 6 महिने आनंद महोत्सव चालला. किती महिने? लेकराचं नाव ठेवलं नाही. लोक म्हणू लागले अरे लेकरू म्हणाले तरी यानं नाव ठेवलं नाही. म्हणू लागले नाव ठेवावं लागेल. अरे निष्ठ जन्माला आलं तर 6 महिने आनंद महोत्सव. आम्हाला जन्माला आईल शेजाऱ्याला सुद्धा कळत नाही महाराजांनी केव्हा नाव ठेवले. नामकरण विधी साधारण नव्हता महाराज. नामकरण विधी सुद्धा परमात्म्याचा साधारण नव्हता. कारण परमात्म्याचं चरित्र जे आहे की नाही, ऐका. नियुक्ती कुणाची गेली? कुलगुरु गर्गाचार्यांची. गर्गाचार्य कृष्णाचे कुलगुरु आहे. आता यांनी का नामकरण करावं, कंसाला कळावं तर काय होईल? कंसाला बातमी कळाली तर काय होईल? कंस म्हणे बाबा इथे आहे तो. आणि हाच यशोदा म्हणजे या नंद बाबाच्या घरी जो बालक जन्माला आलेला आहे तो नंद बाबाचा यशोदेचा नाही, तो कोणाचा? देवकीचा आहे. वसुदेवस्य आपत्य वासुदेव. तो वासुदेव आहे. वासुदेव जन्माला आला. 6 महिने आनंद महोत्सव तुमच्या आमच्या घरी जेवढा नाही तेवढा. महाराज एक वाक्य सांगू तुम्हाला. नंद बाबांनी काय केलं? मुलगा जन्माला आला म्हणून अन्नधान्याची कोठार मोकळी केली. द्रव्यदान, कांचनदान, अन्नदान, वस्त्रदान केलं. जेवढं तुम्ही परमात्म्याला द्याल ना
तेवढा परमात्मा तुमची जोडी बदल्याशिवाय राहत नाही. जेवढं दातृत्व दाखवाल, जेवढं तुम्ही दान कराल, परमात्मा तुमची जोडी बदल्याशिवाय राहत नाही. परमात्मा तुम्हाला देतो जरूर आहे, पण योग्य पातळी दान केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ जरूर मिळतं. भगवान शुभदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा गर्गाचार्य नामकरण करतात कुठं महाराज? सांगू तुम्हाला, काल चरित्र आपण ऐकलं. आनंद महोत्सव साजरा केला महाराज. आनंद महोत्सव, या आनंद महोत्सवामध्ये आनंदाचं वातावरण आहे. भगवान शिवदेवजी सांगतात, कंसाला बातमी करते ना महाराज, सांगितलं नव्हतं जन्माला आलं. एक एक महाराज ज्याचा जन्मच दुःखामध्ये झाला, कारागृहात जन्म असावा. सांगू तुम्हाला, कंसाचा वध 11 वर्ष 57व्या दिवशी करायचा होता. 11 वर्ष 57व्या दिवशी देवाधिकांनी वंदना केली होती. सत्य वरम परम श्री सत्य सत्यस्य योनी निहितम च सत्ये सत्यस्य सत्यभूत सत्य नेत्रम सत्यात बकंपम शरणम प्रपन्न. वंदना केली, पण त्याने सांगितलं आठवण आहे, मला सुद्धा आठवण आहे का माझा जन्म सत्यासाठी आहे आणि ते सत्य मला सुद्धा कळतंय. भगवान शुभदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात, गर्गाचार्याने नामकरण करावं गाईच्या गोठ्यामध्ये. सांगा, तुमचे महलात होतात नामकरण, तुमचे घरामध्ये नामकरण होतात गड्या, पण माझं भगवान परमात्म्याचं नामकरण कुठे झालं? गाईच्या गोठ्यात. गाय राहते तिथे, आणि गाईच्या गोठ्यात का महिला स्त्रिया हुशार असतात. बालका 2 होती, एक रोहिणीचा मुलगा होता आणि एक यशोदेचा. काही काही माणसं एवढे चतुर असतात, लोकांची परीक्षा घेतात, आणि माणसाने परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून समोरचा व्यक्ती किती विद्वान आहे हे तुम्हालाही कळायला पाहिजे. काय सांगतोय हेही तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही श्रोतृवर्ग म्हणून सांगतो, वक्ता काय सांगतो याच्याकडे आपलं ध्यान असलं पाहिजे. वक्ता काय बोलतो हेही तुम्हाला कळायला पाहिजे. भगवान शुभदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा गर्गाचार्याची परीक्षा घ्यायची कुणी ठरवली? गर्गाचार्याची परीक्षा घ्यायची ठरवली रोहिणी आणि यशोदा मातेने. आणि यशोदा माता रोहिणी मातेने काय केलं? मुलगा बदली दिला. बलराम दिला यशोदेकडे, कृष्ण दिला रोहिणीकडे. बदलला महाराज. मांडीवरची बालक आला गर्गाचार्यांचा, पहिला बालक आला. यशोदेच्या मांडीवर असलेला बालक आला, त्याचं नामकरण करू लागले. नामकरण करत असताना नामकरण म्हणू लागले, मा हा बलान श्रेष्ठ आहे, बलान श्रेष्ठ आहे, याच्या जीवनामध्ये आराम विराम आणि विश्राम आहे, म्हणून याचं नाव मी बलराम ठेवतो. मा एका गर्भातून दुसऱ्या गर्भामध्ये प्रस्थापित केलेला बालक आहे मा, म्हणून या बालकाचं नाव मी काय ठेवतो? संकर्षण ठेवतो मा. सांगू तुम्हाला, एक वाक्य बोलू का तुम्हाला? 4 दिवसापासून कथा ऐकताय ना तुम्ही, तुम्हाला आराम पाहिजे की नाही? आराम पाहिजे की नाही? पाहिजे. आराम जर हवा असेल तर एक वाक्य लक्षात राहू द्या. तुम्हाला कुठे यावं लागतंय? आराम म्हणजे झोप नाही, खरा आराम वेगळा आहे. आराम जर तुम्हाला हवा असा वाटत असेल तर माझे गुरुदेव महाराज सुंदर सांगायचे, आराम की तलब है. कळतं तुम्हाला माझं बोलणं? आराम की तलब है, आराम की तलब है तो आ राम की शरण में फिर आराम कर. ज्याला आराम पाहिजे त्याला कुठं यायचंय? आ राम की शरण में फिर आराम कर. ज्याला आराम पाहिजे त्याला शरण कुठं आलं पाहिजे? कृष्ण कथेत, रामकथेमध्ये शरण आलं पाहिजे. नाही त्याला आराम मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून यशोदा म्हणे सांगितलं मा, आणि रोहिणी मातेच्या मांडीवर असलेला बालक आहे. गर्गाचार्याने बघितलं, आणि गर्गाचार्याने बघितलं, आणि नाव काय करू म्हणे? मा याचं नाव काय मी ठेवू? अगं हे साधारण बालक नाही, याचं नाव काय ठेवू म्हणे? हा तर साक्षात भ आणि ग 2 शब्द वापरले बरं का.